नांदुरी बस स्थानकातील गर्दी, चिखलमय रस्ते, एसटी बसेस रस्त्यावर उभ्या, पायपीट करणारे भाविकांनी गडाकडे जाणार रांगा। सप्तशृंगी गडावर चैत्र आणि नवरात्र यात्रेनिमित्त लाखो भाविकांची प्रचंड गर्दी होत असताना नांदुरी बस स्थानकाची अवस्था मात्र दयनीय झाली आहे। एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे भाविकांना तब्बल 2 किलोमीटरपर्यंत चिखलात पायपीट करत भगवतीच्या दर्शनाला जावे लागत आहे। यात्रेदरम्यान एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, पण सुविधांचा मात्र घोर अभाव आहे। यात्रा आढावा बैठकीत मोठमोठ्या घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आश्वासने, पण यात्रेच्या सुरुवातीसच त्या घोषणांचा कानाडोळा होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। भाविकांचा सवाल स्पष्ट आहे, ज्यांच्या जोरावर एसटी महामंडळाला कोट्यवधींचा फायदा होतो त्याच भाविकांना इतका त्रास का? आता प्रशासन आणि जिल्हाधिकारी या परिस्थितीवर कोणती भूमिका घेतात? भाविकांच्या या अपेक्षांना तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सध्या सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे। प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। लगातार 2-4 दिवसापासून सप्तशृंगगडावर पाऊस पडत आहे आणि कुठल्याही प्रकारे जिथं बस स्थानक आहे तिथं सगळं चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। ते भाविकांना 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट करून यावं लागतं। तर कुठेही निवारा नाही, कुठल्या प्रकारच्या सोयीसुविधा बस स्थानकाने उपलब्ध करून दिलेल्या नाही आणि सगळीकडे बस स्थानकावर चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। त्यामुळं भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। कृपया या गोष्टीचा बस स्थानकाने विचार करावा आणि भाविकांना सुखसुविधेचा उपलब्ध करून द्यावा ही विनंती। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नाशिक।